नमस्कार. आज 26 जुलै 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. हवामान विभागाच्या इशाऱ्यांमुळे नागरिक यंत्रणांची फसगत, अंदाजांना पुन्हा हुलकावणी. आता इथे देण्यात आलेली घटना ही मुंबईची आहे. तर या घटनेला थोडंसं आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, काल झालेलं असं होतं की सकाळी मुंबईला त्यांनी कोणताच अलर्ट दिलेला नव्हता. सर्वसाधारण अलर्ट वगैरे तिथं होता असं तुम्ही म्हणू शकता. पण पुण्याला ना त्यांनी रेड अलर्ट जाहीर केला होता. बरं, ओके, रेड अलर्ट कार्ड पुण्याला होता, पण मुंबईला त्यांनी तसं काहीच म्हटलं नाही. मग पहा, सर्व शाळा वगैरे तिथं व्यवस्थित चालू होत्या. पण ज्यावेळेस मुसळधार पाऊस वगैरे यायला लागलं त्या दरम्यान दुपारी यांनी काय म्हटले, हवामान विभागाने डायरेक्टली की आता रेड अलर्ट आहे व लवकरात लवकर शाळा बंद करा व विद्यार्थ्यांना घरी पाठवा. ओके, त्यामुळे पहा, ज्या यंत्रणा वगैरे होत्या त्या लगेच कामाला लागल्या व तशा पद्धतीने पालकांना बोलावून त्यांनी काय केले, पाल्यांना घरी पाठवले. बरोबर, मग लगेच पाल्यांना वगैरे घरी पाठवल्यानंतर काय झालेलं आहे, पाऊस परिपूर्णरित्या ओसरलेला होता मुंबईमध्ये. ओके, व पुण्यामध्ये तर अगदीच पहा, धरणामध्ये त्यांनी पाणी वगैरे सोडलं. ह्या सर्व गोष्टींमुळे ना काल पुण्यामध्ये पूर सदृश्य आपल्याला स्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. पण मुंबईचं जे सर्व काही परेशानी वगैरे झाली ती सर्व हवामान विभागाच्या इशाऱ्यांमुळे झालेली आपल्याला पाहायला मिळाली. मग हवामान विभागाचा हा अंदाज का चुकीचा आहे, किंवा आता पहा, मी पण तुम्हाला याच्यापूर्वी काय म्हटलं होतं की 26 तारखेपर्यंत आपल्याला काय पाऊस मिळणार आहे पाहायला, व त्याच्यानंतर नाही. पण काल जेव्हा पुण्याला रेड अलर्ट वगैरे देण्यात आलं ना, त्यावेळेस लक्षात आलं की बा आणखीन 2-3 दिवस तरी नक्की पाऊस चालू शकतं. पण आज जर पाहिलं तर आज 26 तारखेला म्हणजे सर्व पाऊस वगैरे उघडलेला आहे. म्हणजे पहा, हवामान विभागाचा इशारा जरी आलेला असला तरी म्हणजे हे जुगार टाईपच झालेलं आहे की म्हणजे पुढे काय होईल असं आपल्याला काहीच सांगता येत नाही आहे. मग हवामान विभागाचं तिथं काम काय राहिलेलं आहे, तर काहीच राहिलं नाही असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. कारण पहा, ज्या पद्धतीने जर हवामान विभागाने आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण जर त्याचा इशारा वगैरे जर मान्य करत असू व हवामान विभागच पाऊस पडत आहे का नाही वगैरे या धर्तीवरच जर ते जर इशारा देत असेल आपला, तर ते मग किती चुकीचं आहे. आपलं आपत्ती व्यवस्थापन तिथं बिलकुल करता येणार नाही. मग यासाठी आता आपत्ती व्यवस्थापन आपल्याला GS3 मध्ये आहे. बरोबर, मग आपत्ती व्यवस्थापनासाठी तुम्ही काय कराल, तर पहा, पहिल्यांदा हवामान विभागामध्ये जे काही गरजेच्या यंत्रणा वगैरे आहेत ना त्या आपल्याला पहिल्यांदा देणं गरजेचं आहे. याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये मी म्हटलेलं होतं, भारत हा आपला काय आहे, कृषीप्रधान देश आहे. बरोबर, मग कृषीप्रधान देश किंवा आपली जी कृषी आहे ती कशावरती अवलंबून आहे, तर निसर्गावरती, टोटलरित्या निसर्गावरती अवलंबून आहे. बरोबर, मग पहा, निसर्गामध्ये काय चालू आहे किंवा त्याचे जे आपले इशारे आहेत ते समजणं पण खूप गरजेचं आहे ना. पण आपण काय केलं आहे, हवामान विभागाला थोडंसं म्हणजे बजेटच त्या हवामान विभागाला दिलेलं नाही. त्यामुळे काय झालं आहे पहा, हवामान विभागाचं जे यंत्रणा आहे ना ती पूर्ण जुनीच आहे. जुन्या पद्धतीवरच हवामान विभाग चालत आहे आज देखील. मग हे कुठेतरी बदलणं खरंच गरजेचं आहे पहा, अन्यथा आपल्याला अशाच पद्धतीने यंत्रणांची फसगत, त्यानंतर नागरिकांची पण फसगत होत असलेली आपला दिवसेंदिवस पाहायला मिळेल. त्यामुळे सरकारने किंवा अगदीच आपण पण उत्तरमध्ये सोल्युशन देत असताना आपण म्हणू शकतो, आपत्ती व्यवस्थापनाच्या उत्तरामध्ये तुम्ही प्लीज अशा पद्धतीने लिहू शकता की हवामान विभागामध्ये जे यांत्रिकीकरण व्हायचं आहे ते जे होणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे शासनाने परिपूर्णरित्या प्रयत्न करणं अगदीच गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. पहा, आज कारगिल विजय दिवस, 25वा कारगिल विजय दिवस आहे. रौप्य महोत्सवी हे वर्ष आहे, त्यामुळे विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पुण्यात पावसाचे 7 बळी, लवासा सिटीत बंगल्यावर दरड कोसळली, 2 जण बेपत्ता. काल म्हटलेलं होतं की अगदीच पुण्यामध्ये पूर सदृश्य स्थिती झालेली आहे, त्यानिमित्तांची ती बातमी होती. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, सामाजिक, साहित्यिक, पर्यावरणिक आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व असतं फादर फ्रान्सिस डिब्रेटो कालवश झालेली आहेत. मग त्यांच्याबद्दल परीक्षेला राज्यसेवा आता पुढल्या वर्षाची जी कंबाईन वगैरे येणार आहे, कारण राज्यसेवेची तर पेपर सेट झाले असतील असं म्हणू शकतो आपण, पण जे कंबाईन एक्झाम आहे ना, कंबाईन एक्झामला हा प्रश्न येऊ शकतो. पहा, फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांच्याबद्दल. तर पहा, ते धर्मगुरू होते, साहित्यिक होते, सामाजिक, त्याबरोबरच पर्यावरणवादी देखील ते होते. ओके, त्यानंतर पहा, 1972 पासून ते वसईत ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून कार्यरत होते. सुवार्ता या मराठी मासिकाचे त्यांनी अनेक वर्ष संपादन केलेली आहे. कोणतं मासिक आहे? सुवार्ता. त्यानंतर सुबोध बायबल ही त्यांचं पुस्तक आहे, ज्याचं त्यांनी मराठीमध्ये त्यांनी काय भाषांतर केलेलं आहे. आणि नाही मी एकला हे त्यांचे आत्मकथन ही प्रसिद्ध आहे. कोणतं आत्मकथन आहे, किंवा पहा, डायरेक्टली परीक्षेला काय येतं, नाही मी एकला हे आत्मचरित्र कोणाचं आहे, फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांचं ते आत्मकथन आहे. प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांची ही साहित्य सेवा त्यांना 93व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन गेली. म्हणजे त्यांचं ते कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, तर 93व्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर असे अध्यक्षपद भूषवणारे फादर दिब्रिटो हे एकमेव धर्मगुरू आहेत. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात आलेला असेल. व त्यानंतर पहा, राज्यसेवेचे जर तुम्ही PYQ पाहिलेले असतील किंवा कंबाईनचे जर PYQ पाहिले तर अशाच पद्धतीने तिथे काय प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा गॅरंटेड प्रश्न विचारला जाण्याची जास्त शक्यता आहे. पहा, प्लीज याला लक्षात ठेवा. व आपल्या मॅगझिनमध्ये हे सर्व काही इन्क्लूड आहेच. ओके, डन. त्यानंतर आता ही एवढं वाचण्याची गरज नाही, जे महत्त्वाचं आहे मी ते तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. इथे आपल्यासाठी गरजेची त्यानंतर पहा, ITRची वेबसाईट जी आहे ती परत एकदा पूर्ववत करण्यात आलेली आहे. मग 31 जुलै हीच तारीख आहे शेवटची. जे विद्यार्थी म्हणजे ज्यांचं जास्तच हे आहे, काय म्हणतो आपण, स्कॉलरशिप वगैरे जास्त येते ना, त्यांच्यासाठी ITR भरणं आवश्यक असतं. मग तशा विद्यार्थ्यांनी पण ITR भरायचं आहे. 31 तारखेला काय आहे, शेवटची तारीख आहे. त्यानंतर आजचं संविधान भान, ऑक्सिजन मिळावा म्हणून. पहा, 2022 मधील ही गोष्ट आहे. परभणीच्या गंगाखेड परळी या महामार्गाचे काम चालू होते. मग महामार्गाचे काम चालू असताना पहा, झाडं तोडली जात होती. मग रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडं होती. ओके, इथं एक वडाचं झाड व इथं एक वडाचं झाड असं आपण कन्सिडर करूयात. मग पहा, ह्या वडाच्या झाडाला ना काटण्यात येत होतं. मग ही बातमी कोणाला समजली, अगदीच सयाजी शिंदे यांना समजली. मग सयाजी शिंदे यांनी हे जी वडाची झाडं आहेत यांना तुम्ही न तोडता रिप्लांट करा अशी त्यांनी मागणी केली. मग त्या मागणीला त्यांनी काय प्राधान्य देत हे जे 2 वडाची झाडं होती त्यांना रिप्लांट करण्यात आलेलं आहे व याला यश मिळालं. ही अगदी चांगली गोष्ट आहे. पहा, व अगदीच म्हणजे ह्या घटनेतून आपल्याला काय म्हणतं पहा, आता 2 गोष्टी तर आहेत. ओके, एक म्हणजे पहा, सोनू सूद आणि सयाजी शिंदे जर तुम्ही पाहिलात ना, तर त्यांच्या भूमिका मूवीमध्ये आपण जर पाहिला तर काय आहेत, ते विलनच्या भूमिका आहेत. पण खऱ्या अर्थाने त्यांनी प्रत्यक्षात जर काम कसं करत आहेत तर हिरोचं काम करत आहेत असं आपल्याला बेसिकली सांगता येतं. हा थोडासा विषयांतर आहे, पण कदाचित कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने ही गोष्ट होती. त्यानंतर पहा, आता सह्याद्री बचाव आंदोलन असू द्या किंवा सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी जे हाती काम घेतलेलं आहे ते पर्यावरणपूरकचं आहे किंवा पर्यावरणाला वाचवण्यासाठीचं ते त्यांचं काम आहे. बरोबर आहे. मग हे काम याची प्रेरणा वगैरे कुठून घेतली होती, तर अगदीच 1970 मध्ये काय झालेलं होतं पहा, सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली कोणतं आंदोलन झालेलं होतं, चिपको आंदोलन झालेलं होतं. त्याची एक गोष्ट आपल्याला इथं काय पाहायला येते की म्हणजे ह्याचं थोडंसं नेक्स्ट व्हर्जन आपलं इथं दिसत आहे की काय, असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. आता 1970चं कोणतं आंदोलन आहे, तर चिपको आंदोलन आहे. हे प्लीज लक्षात ठेवा. आय थिंक आपण एक प्रश्न पण पाहिलेला होता PYQ मध्ये क्रोनॉलॉजीबद्दलचा. पहा, त्यामध्ये नर्मदा बचाव आंदोलन पण देण्यात आलेलं होतं. ओके, म्हणजे आता ते आपण मॅगझिनच्या पूर्वीचं आहे वाटतं आय थिंक. मग जर शक्य झालं तर ते परत मी आणण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, 1970चं कोणतं आंदोलन आहे, तर अगदी चिपको मुवमेंट ही 1970 दरम्यानची आहे. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे चला. आता पहा, अगदी तशाच पद्धतीने पहा, राजेंद्र सिंह राणा यांना आपण काय म्हणतो, वॉटरमॅन असं म्हणून ओळखलं जातं किंवा जल राणा म्हणून असं देखील ओळखलं जातं. आता राजेंद्र सिंह राणा यांचं काय काम आहे, तर अगदीच पहा, त्यांनी राजस्थानमध्ये कार्यरत आहेत व राजस्थानमधील जी भूजल पातळी आहे ती कमी होऊ नये किंवा तिचं जास्त संरक्षण व्हावं यासाठी ते कार्य करतात. त्यामुळेच राजेंद्र सिंह राणा यांना काय वॉटरमॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं. ही पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग मी हे सर्व उदाहरण तुम्हाला का देत आहे, तर सर्वांना माहिती आहे संविधान भान या लेक्चरमध्ये आपण काय शिकत आहोत, तर आर्टिकल 51A हे शिकत आहोत. व 51A मध्ये आपल्याला काय काय मिळालेले आहेत हे पहा, इथे दिलेली आहेत मी, किंवा 51K हे शिकत आहोत. बरोबर, 51K मध्ये काय आहेत, ही मूलभूत कर्तव्य आपल्याला देण्यात आलेली आहेत. व मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीच्या रिकमेंडेशननुसार टाकलेली आहेत, 1976ला 42वी घटना दुरुस्ती झाली. बरोबर, पण ती समितीचं नाव मला आता तुम्ही नक्की सांगायचं आहे, कारण भरपूर वेळेस मी ती समितीचं नाव सांगितलेलं आहे. समिती कोणती, आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आज सर्वांनी उत्तरं द्यायचं आहेत. डन. त्यानंतर पहा, मी काय केलेलं होतं, अगदीच विद्यार्थ्यांना म्हणजे एक हे केलेलं होतं, पोस्ट टाकली होती, त्यामध्ये टायमिंग विचारलेला होता. पहा, टायमिंगबद्दल थोडंसं जर म्हटलं तर मला थोडंसं वेळ द्या तुम्ही, मी तुम्हाला क्वालिटी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. ओके, आता तिथं 8 वाजता मी म्हटलेलं होतं, पण आता सध्यालाच रेकॉर्ड करण्यासाठीच मला 8 वाजलेत. मी कितीला पण उठू द्या. पहा, आज लोकसत्ता वृत्तपत्र मिळालं मला 6 वाजता. ओके, 6 वाजता म्हणजे 2 तासात द हिंदू आणि लोकसत्ता वाचणं होत नाहीत. ओके, म्हणजे 1 तासामध्ये, आणि 8ला जर तुम्हाला मिळायचं म्हणजे ते अशक्य आहे असं माझं मत आहे. तर आता 8 वाजलेले आहेत, 6 आणि 2 8
या 2 तासामध्ये माझं लोकसत्ता आणि द हिंदू वाचन झालेलं आहे. पण मॅगझिनमध्ये काही अपडेट म्हणजे करायचे राहिलेले आहेत. जसं हे वॉटरमॅन राहिलेलं आहे, राजेंद्र सिंह राणा वगैरे हे राहिलेले आहेत काही गोष्टी. ओके, त्यासाठी मला तुम्ही प्लीज वेळ द्या. वाटल्यास तुम्ही काय करा, मी 10 पर्यंत तुम्हाला नक्कीच व्हिडिओ वगैरे अपलोड करत जाईन. 10 AM तुम्ही तुमच्या लेक्चरचा टायमिंग ठरवून घ्या. ओके, म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसण्याच्या पूर्वी ना 10 वाजता तुम्हाला काय करायचं आहे, तर लेक्चर बघूनच तुम्ही अभ्यासाला वगैरे बसू शकता, असं तुम्ही कन्सिडर करा. कारण एवढ्या लवकर म्हणजे सर्व गोष्टी हे होणार नाहीत व तुम्ही मला क्वालिटीसाठी टाईम द्या. मी तुम्हाला नक्कीच क्वालिटी देण्याचा प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला ही बातमी अगदी योग्यरित्या समजलेली असेल. तर पहा 51 क मध्ये काय आहे, तर आणखीन एक कर्तव्य आहे. वने, सरोवरे, नद्या आणि एकूणात वन्यजीवसृष्टी यांचे संरक्षण करणे, या नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे हे जरुरीचे आहे, असं आपला आर्टिकल 51 क सांगतं. ओके, त्यानुसारच आपल्याला काय, आपल्या पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आपल्याला काय संविधान शिकवत असतं. डन, ही बातमी आपल्याला समजलेली आहे. मग याच्या पुढे गेल्यानंतर हा निबंधाचा टॉपिक आहे, किंवा तुम्ही निबंध लिहित असताना हे इंट्रोडक्शनचा भाग आहे. काय म्हणतात महात्मा गांधीजी आपल्याला, तर महात्मा गांधीजी म्हणाले होते की या पृथ्वीवर सर्वांची गरज भागेल इतकी संसाधने आहेत, मात्र एकाचा हव्यास पूर्ण होईल इतकी संसाधने नाहीत. आता पहा, हे GS4 मध्ये मी आपल्या मॅगझिनमध्ये इन्सर्ट करणार आहे, कारण खूपच IMP टॉपिक आहे व आय थिंक याच्यावरती इथिक्सला पूर्वी प्रश्न पण आलेला होत आहे. म्हणजे इंग्लिश माध्यमातून ते आलेलं होतं, म्हणजे ग्रीडी अशा पद्धतीने तिथे शब्द होते. आता मला ते आठवत नाही परिपूर्णरित्या, पण हेच आहे, त्याचे फक्त ट्रान्सलेटेड करून आलेलं होतं. गांधीजींचं म्हणणं आहे की पहा, एखाद्याची गरज भागेल तितका आहे बरोबर, पण त्याची हव्यास भागेल ना अशा पद्धतीने आपला पृथ्वीवर काहीच नाही, असं महात्मा गांधीजीचं हे वाक्य आहे. व शक्य झालं ना तर तुम्ही याच्यावरती निबंध लिहून मला आज सेंड करा बरं. ओके, परत एकदा मी नंबर सांगतोय, 97 65 64 39 12. ओके, जे विद्यार्थी थोडंसं पुढे गेलेले आहेत ना त्यांच्यासाठी असेल. यावरती निबंध मला लिहून सेंड करायचा आहे. डन. आता पाहूयात म्हणजे किती विद्यार्थी निबंध वगैरे लिहितील. तर नक्कीच मला या नंबरवरती व्हॉट्सअप करा, किंवा टेलिग्राम जर असेल तर टेलिग्रामवरती पण तुम्ही मला मेसेज केलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण प्लीज आज निबंध लिहून मला सेंड करायचा आहे. डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर आजचे संपादकीय, विश्वासामागील वास्तव. जे सेट करावे लागते, पसरावे लागते ते बनावट फेकच असते, किंबहुना ते तसे असते म्हणून तर पसरावे लागते, सत्य पसरावे लागत नाही. त्यानंतर न्याय केवळ करून चालत नाही, तो केला जात असल्याचे दिसावेही लागते. हे तत्व सत्ता कारणासही असेच्या असे लागते. म्हणजेच काय, एकंदरीतरित्या जर या न्यूजला किंवा ह्या संपादकीय पेजला जर आपण पाहिलात ना, तर यांना बेसिकली म्हणायचं काय आहे, तर पहा, जे बजेट सेशन गेलं 23 तारखेला जे बजेट मांडण्यात आलं, त्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 74,000 कोटी कोणाला दिलेली आहेत, आंध्र प्रदेश आणि बिहार या 2च राज्यांना त्यांनी सर्व काही दिलेलं आहे. डन. त्यानंतर त्यांच्या भाषणाची 24 मिनिटे यांनी कोणाला दिली, फक्त ह्या 2 राज्यांसाठी दिली. ओके, मग या गोष्टींमुळेच विरोधक थोडेसे नाराज आहेत. ओके, विरोधक नाराज आहेत म्हटल्यानंतर जनतेला लगेच समजलं का ते, तर पहा, जनताला कशामुळे समजलं की हे खरंच असं होत आहे म्हणून, तर पहा ते सत्य आहे. ओके, मग हेच सत्ताधाऱ्यांना मान्य असणं गरजेचं आहे. कारण पहा, सत्ताधारी आज काय करत आहेत, तर विरोधक हे नरेटिव्ह पसरवत आहेत असं त्यांचं मत आहे, पण जे पसरावं लागतं ते फेक असतं किंवा ते नरेटिव्ह असतं, हे पहिल्यांदा मान्य असणं सत्ताधाऱ्यांना गरजेचं आहे, असं इथं लेखक बेसिकली म्हणत आहेत. मग हा लेख आपल्या परीक्षेसाठी गरजेचा आहे का असं तुम्हाला वाटतं का, तर माझ्या मते हे बिलकुल गरजेचं नाही आहे. त्यामुळे मी या लेखला परिपूर्णरित्या स्टॉप करत आहे. ओके, बाकी बजेटबद्दल जे काही चर्चा वगैरे गरजेची होती किंवा त्यामधील जे काही पॉझिटिव्ह गरजेचे होते ते याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये मी घेतलेत. म्हणजे परवा दिवशीचा तुम्ही लेक्चर्स पाहून घ्या, त्यामध्ये 1 तासाचा जवळपास तो लेक्चर आहे, तर प्लीज पाहून घ्या. त्यामध्ये भरपूर मी पॉझिटिव्हच बोललेला आहे, व त्याचे निगेटिव्ह जर ऐकायचे असतील तर कालचं लेक्चर पाहून घ्या, त्यामध्ये मी निगेटिव्हबद्दल चर्चा केलेली आहे. डन. त्यानंतर पुढे चला, कारगिल संघर्षाची आणि संयमाची पंचविशी. आता पहा, आपण ज्यावेळेस चर्चा करत असतो ना त्यावेळेस आपण कारगिल युद्ध म्हणतो, पण ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये उत्तर लिहित असताना त्यावेळेस तुम्हाला कारगिल युद्ध नसून तिथं काय, कारगिल संघर्ष म्हणायला पाहिजे. काय, कारगिल संघर्ष. ओके, व जे इंग्लिश माध्यमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे कारगिल कॉन्फ्लिक्ट म्हणतात तिथे. ओके, कारगिल कॉन्फ्लिक्ट हे प्लीज पॉईंट लक्षात ठेवा. आन्सर रायटिंगचे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. जर तुम्ही तिथे वॉर वगैरे जर लिहिला तर ते चुकीचं होईल, कारण पहा, भारत सरकार वॉर म्हणत नाही त्याला, तर कन्फ्लिक्ट म्हणतं. असं का म्हणत आहे, तर त्याच्याबद्दलच थोडंसं इथं पॉईंट दिलेले आहेत. व पहा,
हे तुम्हाला स्पष्ट करण्याची गरज नाही. मॅगझिनमध्ये हा पॉईंट मी दिलेला नाही आहे. त्याचं कारणच एवढं आहे की हे तुम्हाला आत्मसात पाहिजे की बा हे कन्फ्लिक्ट आहे, वार नाही म्हणून. व परीक्षेला विचारलं जाईल का प्रश्न की बा कन्फ्लिक्ट आहे का, ही वार आहे वगैरे. त्यामुळेच पहा, विश्वास ठेवा, मॅगझिनमध्ये काही पॉईंट देत नसतो. का तर त्याचं स्पष्टीकरण लेक्चर्समध्ये असतं. त्यामुळे परिपूर्णरित्या तुम्ही फक्त मॅगझिनवरती पण चिटकून राहू नका की मॅगझिन वाचलं म्हणजे सर्व काही येईल, तर बिलकुल नाही. पहा, तर जिथं जिथं महत्त्वाचं आहे ना, जिथं लेक्चरमध्ये कंप्लीट करण्याच्या बाबी आहेत ना, ते मी इथून करत असतो. जसं की पहा, कन्फ्लिक्ट नाही आणि वार का नाही व कन्फ्लिक्ट का. तसंच आता पहा, हे झालं 1999चं कारगिलचं. तसंच पहा, आपल्याकडे आणखीन एक कन्फ्लिक्ट आहे. कोणतं? 1962चं एक कन्फ्लिक्ट आहे, इंडिया चायना. आपण काय म्हणतो? इंडिया चायना वॉर म्हणतो, पण वॉर नाही आहे. तुम्ही जेव्हा उत्तर लिहिताना प्लीज लक्षात घ्या, हे वॉर नाही आहेत, तर हे कन्फ्लिक्ट आहेत. 2 फक्त कन्फ्लिक्ट आहेत, बाकीचे वॉर आहेत आपल्याकडे. ओके, हा पॉईंट लक्षात आलेला आहे ना. मग तर चला आता आपण काय करूयात, सुरुवात करूयात की ह्याला वॉर म्हणतात, कन्फ्लिक्ट का नाही, वार का नाही व कन्फ्लिक्ट का म्हणतात. तर पहा, त्याचं मुख्य कारण हे आहे, तुम्हाला माहिती असेल, एक अगोदर आपण कारगिलचीच कहाणी की बरं ठीक आहे, आपण 1962ची थोडीशी चर्चा करूयात. तर 1962ला काय झालेलं होतं पहा, तर ही अशा पद्धतीने एक टेकडी. मग अगदी त्याच बेसिसवर जे चायनीज आहेत किंवा जे चायनीज ट्रूप आहेत त्यांच्याकडून म्हणजे बळकावण्याचा प्रयत्न वगैरे केला गेलेला होता. ओके, बळकावण्याच्या प्रयत्नाला डायरेक्टली एका सैनिकांनी वगैरे उत्तर दिलेलं होतं. मग त्याच धर्तीवर पहा, तिथं थोडंसं फक्त 2 तुकडीमध्ये तिथं काय संघर्ष निर्माण झालेला होता. ओके, मग एका बॉर्डर एरिया पुरतं ते तिथं काय झालेलं होतं, कन्फ्लिक्ट झालेलं होतं. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, कन्फ्लिक्ट झालेलं होतं. ओके, आता बाकी पहा, त्यांनी अगदीच नासधूस वगैरे केली किंवा आपला तो प्रदेश बळकावला, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय म्हणतं त्याला? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला कन्फ्लिक्ट मानतं, न की वॉर. ओके, वॉर म्हटल्यानंतर सगळीकडूनच आपण त्यांच्यावर तुटून पडलो असतो, पण तिथं काय झालं होतं, फक्त कन्फ्लिक्ट झालं होतं. 2 ट्रुप्समधलं हे कन्फ्लिक्ट होतं, असं भारत सरकारचं म्हणणं आहे ऑफिशियली. ओके, त्यामुळे आपण काय म्हणायचं, 1962चं इंडिया चायना हे कन्फ्लिक्ट झालेलं होतं. ओके, ते पण ट्रुप्समध्ये थोडीशी हाणामारी झाली होती, अशा पद्धतीने ते कन्फ्लिक्ट होतं. डन. मग त्याच बेसिसवर पहा, आणखीन एकदा झालं 1999मध्ये. 1999मध्ये पहा, अगदीच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते व त्याच दरम्यान आपण काय केलेलं होतं, तर अगदीच आपण न्यूक्लिअरचे बॉम्ब वगैरे आपण पूर्णतः सेट झाले होतो. म्हणजे दुसरी चाचणी न्यूक्लिअरची जी होती ती आपण यशस्वीरित्या केलेली होती. बरोबर आहे. अगदी त्याच धर्तीवर पहा, तिकडे पाकिस्तान पण तशाच पद्धतीने म्हणजे त्यांची जी अणुचाचणी आहे ना, ती तर म्हणजे खूपच ही आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांनी ते प्लॅन जो आहे ना किंवा जी ब्ल्यूप्रिंट असते ना, ती चोरून आणलेली होती खऱ्या अर्थाने जर पाहिली तर. म्हणजे आता सॉरी फॉर दॅट, थोडंसं विषयांतर होईल, पण मी परत येतो आपल्या लेक्चरमध्ये. तर पहा, अण्वस्त्रधारी दोन्ही पण देश अण्वस्त्रधारी झाले होते. ओके, भारत आणि पाकिस्तानमध्ये पहा, या 2 देशांमध्ये एक ॲग्रीमेंट आहे. ओके, ह्या ॲग्रीमेंटनुसार पहा, ह्या आपला कारगिलच्या टेकड्या आहेत असं तुम्ही लक्षात घ्या, किंवा ते पॉईंट, आता मला ते कारगिलच्या युद्धामधील जे पॉईंट आहेत ना ते आठवत नाहीत. ओके, किंवा टायगर हिल्स वगैरे जे म्हणतात ते आहेत. ओके, मग पहा, ह्या ज्या काय म्हणतो आपण, हे जे पर्वतरांगा आहेत, इथे अगदीच बर्फ भरपूर येतं. बरोबर. मग ॲग्रीमेंट कशा संदर्भात आहे, तर पहा, आपण दोघांनी पण काय करायचं, ज्यावेळेस थंडी वगैरे असेल, म्हणजे थोडंसं कमी बर्फ वगैरे असेल, त्यावेळेस आपण दोघं पण ना या पहाडीवर जाऊन काय करूयात, पहारा देऊयात. आता ही आहे इंडियाची पहाडी. ओके, व ही आहे पाकिस्तानची पहाडी. ओके, म्हणजे काय म्हणतो, डोंगर हे भारताचा आहे व ही पाकिस्तानचा आहे. मग आपल्या दोघांनी ॲग्रीमेंट काय केलं आहे, भारत आणि पाकिस्ताननी, ज्यावेळेस थंडी वगैरे हे होईल, म्हणजे अगदीच बर्फ पडायला वगैरे लागेल ना, त्यावेळेस तुम्ही पण तिकडं खाली जायचं व आपण पण इकडं खाली जायचं. का तर बर्फामध्ये अगदी सैनिकांना त्रास होऊ नये या नात्याने आपण काय केलं, हे ॲग्रीमेंट केलेलं होतं. बरोबर. म्हणजे पहा, ज्यावेळेस बर्फ वगैरे पडतो ना, ते अगदीच सैनिकांसाठी पण चांगलं नाही ना. व पहा, अगदी भारताचे जसे सैनिक आहेत तसेच पाकिस्तानचे पण सैनिक आहेत. मग हे दोघांसाठी पण चांगलंच आहे की बाकीच्या पहा, आता हिवाळ्यात वगैरे ज्यावेळेस बर्फ नाही त्यावेळेस, किंवा उन्हाळ्यात पहा, उन्हाळ्यात ज्यावेळेस बर्फ वगैरे पडणार नाही त्यावेळेस आपण काय करूया, तिथं पहारा नक्की देऊया, दोघं पण पहारा देऊ शकतो. पण ज्यावेळेस सैनिकांच्या हितासाठी आपण हे ॲग्रीमेंट केलेलं होतं पाकिस्तानसोबत. मग आपल्याला माहिती आहे, पहा, आपल्या हिमालयावरती बर्फ कधी पडतं, जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान ना अगदीच कडाक्याची थंडी असते. पहा, किंवा डिसेंबरची लाईन तुम्ही जर पाहिली असेल, पहा, तर राजस्थानमधून तशा पद्धतीने वारे येतात. ओके, त्यामुळे खूप बर्फबारी वगैरे तिकडे पडते. किंवा काही विद्यार्थी आपल्यापैकी फिरायला पण गेले असतील जम्मू काश्मीरला वगैरे बर्फासाठी. बरोबर. म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये तिथं अगदीच हिमालयामध्ये बर्फ पडतो. मग या निमित्ताने काय झाले, पहा, अगदीच डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान ना आपले जे ट्रूप्स आहेत ना ते खाली उतरले. ओके, आपले जे ट्रूप्स होते इथं म्हणजे तिथं संरक्षण करण्यासाठी जे आपले सैनिक होते ते खाली उतरले, कारण आता हिमालय
हिमालयावर बर्फ पडणार आहे, बरोबर. व ॲग्रीमेंट काय आहे आपलं, तर आपण पण खाली उतरल्यानंतर पाकिस्तानचे सैनिक पण खाली उतरणार आहेत. ओके, मग अशा पद्धतीने आपण विश्वास ठेवला त्यांच्यावरती व आपण खाली उतरून आलो. ओके, मग आता पहा, आपण खाली उतरून आल्यानंतर मग इथं सैनिक कोणी असणार आहेत का, तर इथं पहा, सॉरी, पहाडीच आपली गायब झाली, पण पहा ही अशा पद्धतीने आपली पहाडी होती, तर इथं पहाडीवर कोणीच सैनिक वगैरे अवेलेबल नव्हते, बरोबर. मग आपण ॲग्रीमेंट फॉलो केलं, पण पाकिस्तानच्यांनी ॲग्रीमेंट वगैरे फॉलो केलं का, तर बिलकुल नाही. मग त्यांनी काय केलं पहा, ही जी त्यांची जागा होती तेच सोडून त्यांनी इथं येऊन बसले. ओके, मग हे अशा पद्धतीने त्यांनी इथं येऊन बसल्यानंतर इथंच वास्तव्य वगैरे त्यांनी केलेलं होतं. मग आता पहा, ॲग्रीमेंटनुसार आपल्याला वापस केव्हा जायचं आहे त्या पहाडीवरती, तर अगदीच एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान आपल्याला काय तिथं वरती जायचं आहे का, तर पहा उन्हाळा लागतो ना त्यावेळेस आपल्याकडे, उन्हाळ्यासाठी आपल्याला काय एप्रिल मे महिन्याच्या ठिकाणी आपल्याला तिथं वरती जायचं आहे, बरोबर. मग तसंच झालं पहा, ज्यावेळेस उन्हाळा लागल्यानंतर जे आपले ट्रूप्स आहेत ते वापस वर जायला निघाले, पण इथं ऑलरेडी वर कोण बसलेले होते, तर पाकिस्तानची ही पहाडी सोडून त्यांनी इथं येऊन बसलेले, ते म्हणजे त्यांनी पहा ते पाकिस्तानचे ट्रेंड सोल्जरच होते, पण त्यांनी काय वेश धारण केलं होतं, सिव्हिलियन्सचा वेश धारण करून त्यांनी तिथं म्हणजे टेररिस्ट या टाईप त्यांनी तिथं काय बसलेले होते. ओके, म्हणजे वाटू नये की बा आम्ही पाकिस्तानचे सोल्जर वगैरे आहेत किंवा हे वॉर आहे असं त्यांना वाटू द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी काय केलं पहा, भारतीयांवरती वरून डायरेक्टली हल्ला वगैरे चढवले. मग हे ज्यावेळेस अगदीच आपल्या पंतप्रधानांना समजलं, त्यावेळेस पंतप्रधानांनी पहा अगदी जे वॉर रूम वगैरे आहे त्या वॉर रूममध्ये अगदी इंडियन एअरफोर्सचे पण अधिकारी होते. ओके, मग अगदी जे इंडियन आर्मी आहे त्यांनी म्हटले की बाबा वरी दुश्मन वरी बसलेला आहे व आपण खालून पहा डायरेक्टली त्यांना जास्त पॉईंट आहेत, आपल्याकडे तेवढा ग्रेस वगैरे मिळणार नाही त्यांना मारण्यासाठी. ओके, म्हणजे पहा अगदी आपण जर 10 गोळ्या चालवल्या तर त्यांच्यापैकी फक्त एक गोळी योग्य ठिकाणी लागेल असं होऊ शकेल, पण त्यांनी एक जर गोळी मारली तर आपल्या एकाला लगेच लागेल, म्हणजे त्यांचं टार्गेट क्लोज आहे पण आपलं टार्गेट वगैरे तेवढंसं क्लोज नाही आहे. त्यामुळे आम्हाला काय एअरफोर्सची परमिशन वगैरे द्या असं त्यांनी वॉर रूममध्ये वगैरे सांगितलं त्यावेळेस 1999ला, म्हणजे हे सर्व स्थिती चालू असताना. पण अटल बिहारी वाजपेयी यांनी काय म्हटले पहा, अगदी तिथंच आहे संघर्षाची आणि संयमाची पंचविशी, हे नेमकं कारणच आहे. संयम म्हणजे काय, तर ते आपल्याला तिथं शिकायचं आहे. व याच्या पूर्वीच्या पण लेक्चर्समध्ये मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे पहा की भारत हा गौतम बुद्धांचा देश आहे व गौतम बुद्धांनी काय जगाला संदेश दिला आहे, संयम ठेवा, बरोबर. मगदीच पहा अटल बिहारी वाजपेयींनी पण संयमाचा निर्णय कशा पद्धतीने घेतला ते सांगतो. तर पहा त्यांनी म्हटले ठीक आहे तुम्ही एअरफोर्सचा वापर करा, पण हे एअरफोर्स जे आहे ना ते याच्या पुढे जाता कामा नये. म्हणजे आपलं इथपर्यंतच आहे ना, आपली टेकडी इथपर्यंत आहे व आपले सैनिक पण इथपर्यंतच पहारा देतात ना, तर इथपर्यंतच जायचं. तुम्ही पाकिस्तानच्या बॉर्डरला वगैरे क्रॉस करायचं नाही किंवा त्या पलीकडे आपल्याला जाता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये तिथं उल्लेख करून दिला. त्यामुळे पहा एअरफोर्सला पण ते थोडंसं कठीण गेलं की बा आता याच्या पुढे कसं जायचं नाही आपण, म्हणजे जर ह्या सैनिकाला जर मारायचं असेल तर आपल्याला तिथंपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यामुळे एअरफोर्स पण तिथं थोडीशी निकामी ठरली. मग त्यावेळेस आपले जे हे आहेत काय म्हणतो ब्रेव्ह सोल्जर्स जे आहेत त्यांनी अगदीच मागून हे सर्व मागून टायगर हिल्स वगैरे चाडून त्यांनी काय केलेलं आहे, जे पाकिस्तानचे जे सोल्जर्स वगैरे होते किंवा जे पाकिस्तानचे जे टेररिस्ट होते त्यांना तशा पद्धतीने यमसदनी पाठवण्याचं त्यांनी काम केलेलं होतं व अशा पद्धतीने आपण काय कारगिलचं संघर्ष जिंकलेलं होतं. ओके, तर ही घटना होती. मग आता ह्यामध्ये कन्फ्लिक्ट काय होतं व वॉर का नाही, मग तर अगदीच पहा कन्फ्लिक्ट काय फक्त हे आपल्या भारताच्या जमिनीवरच चालू होतं ना, आपण पाकिस्तानच्या जमिनीमध्ये 1 इंच पण आपण तिकडे पाकिस्तानच्या जमिनीमध्ये वगैरे गेलेलं नव्हतं. त्यामुळे हे वॉर नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. फक्त हे टेररिस्ट आले होते आणि त्यानंतर मी बोलत असताना काय म्हटलं होतं पहा, हे सिव्हिल ड्रेसमध्ये आलेले होते, बरोबर आहे, व हे सोल्जर्स नव्हते. सोल्जर्सला जर म्हटलं असतं तर आपण काय म्हणत होतो, ऑफिशियली आपण वॉर डिक्लेअर केलं असतं. पण इथे कन्फ्लिक्ट काय होतं तर ते टेररिस्ट किंवा अगदीच ते ट्रेंड तरी होते सोल्जर्स, पण पहा ते सिव्हिल ड्रेसमध्ये वगैरे होते, या नात्याने आपण काय म्हटलं त्याला कन्फ्लिक्टच म्हटलं. मग पहा त्याच दरम्यान ना आपल्याकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आलेले होते. मग त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी वॉर रूम कशा पद्धतीने ते हाताळत आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांनी संयम ठेवून अगदीच भारत परत एकदा काबीज केलेला हे सर्व पॉईंट हे त्यांनी पाहिलं व अगदीच त्यावेळेसच त्यांना लक्षात आलं की भारत हा देश म्हणजे खूपच अगदीच हे आहे, म्हणजे शब्द पाळणारा हा देश आहे असं त्यांना लक्षात आलं. कारण पहा आपण काय म्हटलं होतं, शब्द काय पाळलेला होता आपण, ज्या वेळेस आपल्याकडे काय होईल बर्फ वगैरे पडेल त्यावेळेस आपण पाकिस्तानच्या पण सैन्याची काळजी व भारताच्या पण सैन्याची काळजी घेत आपण काय म्हटलं होतं की दोन्ही सोल्जर्स जे आहेत ते खाली येतील, पण
तसं पाकिस्तानने केलं नाही. म्हणजे पाकिस्तान हा शब्द मोडत असतो हे त्यावेळेस त्यांना पण लक्षात आलं. व त्याच दरम्यान पहा अगदी बिल क्लिंटन यांना ना म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी जे संयम पाळलं त्याबद्दल त्यांना म्हणजे खूपच भारी वाटलं की भारत देश अशा पद्धतीचा आहे. मग त्यावेळेसपासूनच पहा आपला भारत देश आणि अमेरिका हे चांगले मित्र झालेले आहेत. अन्यथा पहा त्याच्यापूर्वी जर तुम्ही पाहिला 1971चं युद्ध, त्यामध्ये काय झालेलं होतं, अमेरिका इकडून लगेच काय केलं होतं, शिप पाठवलेली होती. ओके, व आपण इंदिरा गांधींनी कोणाला मागितली मदत, मग रशियाला मागितली. USSR होतं त्यावेळेस. ओके, USSRला मदत मागितल्यानंतर लगेच रशियाने इकडून जहाज पाठवलेलं होतं. त्यामुळे काय झालं होतं त्यावेळेस पण एक युद्ध थोडंसं मोठं जे महायुद्ध म्हणतो आपण ते वाचलं होतं, होण्यापासून वाचलं होतं. पण त्यावेळेस आपण कोणाची मदत घेतली, रशियाची मदत घेतली होती, न की अमेरिकेची. मग अमेरिका कोणाला मदत करायचं याच्यापूर्वी, तर फक्त पाकिस्तानला मदत करायचं. पण ज्यावेळेस त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचं संयम वगैरे पाहिलं ना आणि शब्द जे पाहिलं ना त्यांनी, मग त्यावेळेसपासूनच अमेरिका पण आपला फॅन झाला व त्यांनी तेव्हापासून आपलं भारत आणि जे अमेरिका आहे त्याच्या मैत्रीचे संबंध आपले दृढ झालेले आपला बेसिकली इथं दिसत आहेत. ओके, व आता नरेंद्र मोदी याच्या कार्यकाळामध्ये तर ते अगदीच पुढे गेलेले आपल्याला दिसतात. कारण पहा डोनाल्ड ट्रम्प अगदी नरेंद्र मोदी सारखे आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात ते जास्त भरभराटीस आले 2016 ते 2020 पर्यंत पहा. ओके, त्यानंतर आता सध्याचे जे जो बायडन आहेत ना त्यांचा औरा नाही आहे पहा. म्हणजे अमेरिकेचे जे प्रेसिडेंट असतात ना त्यांचा औरा अगदी तुम्ही डोनाल्ड ट्रम्प पहा किंवा बराक ओबामा 2015ला बराक ओबामा आपल्या भारतात आलेले होते त्यावेळेस तर तुम्ही औरा पहा ना. मग ते औरा अगदी तसा पूर्वी होता, पण आता जो बायडन यांच्यामध्ये तो औरा नाही आहे आपला, तो दिसत नाही आहे. मग हेच प्रॉब्लेम आहे. आता पाहूयात की निवडणुका तिथं नोव्हेंबरमध्ये होणार आहेत, तिथे पण कोण येईल. त्यानंतर अगदीच महाराष्ट्राचे दुसरे CM कोण होतील पाहूयात. ठीक आहे की एकनाथ शिंदेच परत एकदा येतील, भरपूर गोष्टी आहेत. पण आता हे वार आणि कन्फ्लिक्ट हे समजलं असेल तुम्हाला, व कारगिल हे कन्फ्लिक्ट आहे, वार नसून, हे तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. आता पहा हा अगदीच तुम्हाला मेन्समध्ये लिहायचं नाही आहे, पण याच्या मागची कहाणी इंटरनॅशनल रिलेशन किंवा अगदीच तुम्हाला समजण्यासाठी हे गरजेचे होते पॉईंट. हे आय होप तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं असेल. अगदी त्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर पहा आता आपले मित्र निवडू शकतो पण आपले शेजारी नाही, हे एक कोटेशन आहे, हे प्लीज लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा अटल बिहारी वाजपेयींनी एक हे म्हटलेलं होते, वाजपेयींच्या शब्दात पाकिस्तानला पुन्हा एकदा विचारूया आपण की तुम आओ गुलशन ए लाहौर से चमन बार दोष, हम आए सुबह ये बनारस की रोशनी लेकर, फिर उसके बाद पूछना दुश्मन कौन है. ए लाहोर म्हणजेच याला मराठीमध्ये जर म्हटलं तर तू लाहोरच्या बागेतून सुगंध घेऊन ये, बनारसाची मी प्रभात घेऊन येतो आणि मग विचारूया की शत्रू कोण आहे. तर अगदी आपल्याला उत्तर मिळतील. त्यानंतर पुढे जाऊयात आपण देशभरातील बाजार समित्यांमध्ये मक्याचा तुटवडा. आता पहा अगदीच हा गरजेचं आहे का, तर पहा इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर वगैरे आहे असं इथं दिलेलं आहे, ते मान्य आहे. पण पहा याचा इम्पॅक्ट जास्त होत नाही किंवा आपला मेन्स आन्सर रायटिंगमध्ये याचा जास्त वापर करता येणार नाही, त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे. व पहा ॲनालिसिस तुम्ही एकदा प्रश्नांचं करून पहा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी लगेच तिथं समजतील की मी बरोबर जात आहे की चुकीनं जात आहे. ओके, त्यामुळे मी याला स्किप केलं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना मोफत सिलेंडर आता देण्यात येणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणीचा जी स्कीम होती ना त्याचा आवाका वाढवण्यात आलेला आहे व त्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पण थोडीशी स्कीम टाकण्यात आलेली आहे, ज्यामध्ये वर्षाला 3 गॅस बहिणींना मोफत देण्यात येणार आहेत. पण अट एक अशी आहे की जो गॅस आहे ना तो महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे, महिलाच्या नावावरती तो गॅस असणं गरजेचं आहे. मग आता यांचं म्हणणं आहे 2.5 कोटी महिलांना याचा लाभ होईल, पण प्रत्यक्षात जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर परत एकदा तेच 1.5 कोटी लोकांनाच याचा फायदा होईल. का, तर पहा महिलांच्या नावावरती जास्त जमिनी पण नाहीत किंवा म्हणजे जास्त काही गोष्टी नसतातच आपल्याकडे. मग हीच तर समस्या आहे देशामध्ये. ओके, वुमन एम्पॉवरमेंट अशा गोष्टींनी होत नाही, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी पाहिलेलं आहे. प्लीज आता एखादे विद्यार्थी जर नवीन असतील ना, फक्त एक दिवस तुम्ही पाहून थांबू नका, तर प्लीज रेग्युलर राहा. म्हणजे गोष्टी ना इंटरलिंकिंग असतात व काही गोष्टी मी पहा मॅगझिनमध्ये देतो व काही गोष्टी स्पष्ट करतो, कारण स्पष्ट करणं ते गरजेचं असतं. मॅगझिनमध्ये तुम्ही काय म्हणजे मेन सायन्स रायटिंगला कशा पद्धतीने लिहायचं असतं किंवा व्हॅल्यू ॲडिशन काय असतं, फक्त ते पॉईंट जे आहेत ना ती मी आपल्या मॅगझिनमध्ये टाकतो, बाकीचं जे इनपुट आहे ते मी सांगतच असतो. ओके, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची न्यूज, नासाडी रोखण्यासाठी राज्यात कांदा महाबँक स्थापनात येणार आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापुरामध्ये लवकरच प्रकल्प उभारण्यात येतील. ओके, चांगली गोष्ट आहे पहा ही, कारण कांद्याची नासाडी आपल्याला माहिती आहे की खूपच झालेली होती. त्यानंतर त्यासाठी हा निर्णय योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्र्यामुळेच लोकसभेत गोंधळ. आता पहा मी किरण रिजिजूंना यांना खूप दिवसांपासून फॉलो करतो. ओके, म्हणजे त्यांचं वक्तव्य जे असतं ना 2022च्या डिसेंबरमध्ये पहा लॉ मिनिस्टर म्हणून किरण रिजिजू होते. ओके, मग किरण रिजिजू लॉ मिनिस्टर असताना त्यांनी काय म्हटले, सुप्रीम कोर्टाचे जे जजेस आहेत ना
ते भारत विरोधी काम करत आहेत असं त्यांनी डायरेक्टली म्हटलं होतं. म्हणजे ऑफिशियल स्टेटमेंट त्यांनी असं दिलं होतं की हे भारत विरोधी काम करत आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे जजेस आहेत व जे पूर्वीचे जजेस आहेत, म्हणजे जे रिटायर्ड जजेस आहेत, ते भारत विरोधी काम करत आहेत असं ऑफिशियल स्टेटमेंट दिल्यानंतर पहा सुप्रीम कोर्टाच्या क्रेडिबिलिटीवरती इथं प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता. त्यामुळेच पहा लगेच फेब्रुवारी महिन्यात ना त्यांची खुर्ची गेलेली होती व त्यांना अर्थ सायन्सेस मिनिस्ट्रीमध्ये टाकण्यात आलेलं होतं. मग तिथं त्यांनी अगदीच शांतपणे वगैरे कामकाज करत होते. मग आता पण तसंच झालेलं आहे. पहा आता त्यांना संसदेचं कामकाज मंत्री पद दिलेलं आहे, तरी पण इथं पण ते शांत वगैरे चांगल्या पद्धतीने कार्य, म्हणजे आता अगदीच त्यांची जी खुर्ची आहे ना तिथं ते जाऊन बसणं गरजेचं होतं, पण नाही. हे थोडंसं पॉलिटिकल ऑब्झर्वेशन आहे, ठीक आहे, थोडंसं विषांत झालं, पण तुम्हाला पण माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मी ही न्यूज घेतलेली होती. बाकी परीक्षेला तरी नाही, स्किप करू शकतो. त्यानंतर पुढे चला, IDBIच्या विक्रीला वेग. पहा IDBI बँक ना याच्यापूर्वीच विक्री करण्यात आली होती व प्रायव्हेट बँक म्हणून त्याला घोषित करण्यात आलेलं होतं. आता सध्याचे जर शेअर तुम्ही पाहिलात तर IDBIमध्ये 30% LICचे शेअर आहेत. ओके, आणि 30% कोणाचे शेअर आहेत तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे शेअर आहेत व अशा पद्धतीने 60% करून याला प्रायव्हेट बँक वगैरे त्यांनी केलेली होती त्यावेळेसच. पण LICमध्ये शेअर कोणाचे आहेत तर संपूर्ण 100% शेअर कोणाचे आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत. बरोबर आहे. मग आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज घडीला IDBI जी बँक आहे ना ती प्रायव्हेट बँक नाही आहे, ती सरकारीच बँक आहे, पण प्रायव्हेट म्हणून तिला काय RBIने मान्यता दिलेली. मग अगदीच पहा याच्यामधले जे शेअर आहेत, आता आपण जे LICचे शेअर आहेत ना ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करणार आहे तर ते विक्रीस काढत आहे. ओके, त्यामुळे जी IDBI बँक आहे ती आता परिपूर्णरित्या प्रायव्हेट होण्यासाठी जात आहे असं तुम्ही म्हणू शकता. व हे जे 30% जे शेअर आहेत ते 30% शेअर विकल्यानंतर काय येणार आहे, गव्हर्नमेंटला नफा होईल व नफा येऊन हे बजेटमध्ये जे रिसिप्ट वगैरे तुम्ही म्हणत होतात, जे काय म्हणतो आपण, जे इन्कम आहे गव्हर्नमेंटची ती वाढेल, ते इथून वाढणार आहे. IDBI बँक ती विक्रीला काढत आहेत. डन. त्यानंतर पुढे चला, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. सॉरी एक न्यूज राहिलेली आहे आपली. तर पहा सीन नदीच्या पात्रात, सीन नदी कुठं आहे, पॅरिस, हे लक्षात ठेवा. ओके, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकेल. मग सध्याला ऑलिम्पिक्स कुठे होत आहेत तर पॅरिस येथे ऑलिम्पिक्स होत आहेत. ओके, हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता उद्घाटन सोहळ्याबद्दल इथं दिलेलं आहे. जे फॅक्ट आहेत ना ते खूप आहे तिथे. बाकी हे जे फॅक्ट आहेत ते आपल्या मॅगझिनमध्ये तुम्हाला मिळून जातीलच. सीन नदी वगैरे ती आहे. त्यानंतर पहा आपली जी योजना अन्नपूर्णा योजना आहे त्याची जी व्याप्ती वाढवण्यात आली ते पण मी इथं दिलेलं आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या. ओके, बाकी गरजेचं नाही. पहा मी म्हटलेलं आहे ना, म्हणजे काय म्हणतो आपण, म्हणजे मी स्पष्टीकरण केलं आहे, त्यामुळे काळजी करू नका. ओके, त्यानंतर आता आपण आजचं द हिंदू पाहूयात. द हिंदूमध्ये फक्त एकच महत्त्वाचं आहे. पहा आता जे एडिटोरियल आहेत, विद्यार्थ्यांना वाटेल की म्हणजे घेत नाही आहे, तर पहा मॉस्को व्हिजिट रशिया. आता पहा इंटरनॅशनल रिलेशन ना तुमची मेन्स कधी असते त्यानुसारच तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन प्रिपेअर करायचं असतं, त्यामुळे मी हा लेख घेत नाही आहे. त्यानंतर मोर फॉर मोर, आता हे बजेटबद्दलचं डिस्कशन आहे. बजेटबद्दलचं मी डिस्कशन ऑलरेडी घेतलेलं आहे, त्यामुळे मी हा लेख स्किप केलेला आहे. पहा तुम्हाला म्हणजे अगदी हे सर्व आकडेवारी आहेत, असं वाटू नये की म्हणजे खरंच मास्तर वगैरे घेत नाही का, फक्त स्किपच वगैरे करत आहे का. प्लीज विश्वास ठेवा, मला जिथं जिथं गरज वाटेल ना मी नक्कीच घेण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेन. ह्याच्यातून तुम्हाला काहीच विचार वगैरे मिळणार नाहीत, त्यामुळे मी स्किप केलेला आहे, काळजी करू नका. त्यानंतर स्पोर्टिंग हे ऑलिम्पिक्सबद्दल आहे, जे की आपल्याला तेवढंसं जास्त गरजेचं नाही. त्यानंतर महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल, म्हणजे काय, जनसुरक्षा कायदा जी महाराष्ट्र सरकारचा आहे त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा इंटरव्ह्यू आहे, जे की याच्यापूर्वीच आपण चर्चेला घेतलेलं होतं. ड्रेकोनियन लॉ आहे का असा प्रश्नचिन्ह घेतलेला आहे. म्हणजे पहा हे जे जनसुरक्षा विधेयक होतं जे की शहरी नक्षलवादला टॅकल करण्यासाठी आलेलं आहे, मग त्याबद्दल हे प्रश्नचिन्ह आहे. पण आता गरजेचं आहे का आपल्याला हे पहा, एकच गोष्ट 4 वेळाच करण्यात काही मजा नसते, फक्त एकदाच तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्पेशल सिक्युरिटी बिल माहिती नाही आहे त्यांनी मला मेसेज करा, आपण त्यावेळेस जर जास्त विद्यार्थी संख्या असेल तर त्यावेळेस चर्चा करू, बाकी अन्यथा गरज नाही असं माझं मत आहे. त्यानंतर कर्नाटका बिलबद्दल पण आपण चर्चा केली होती की 100% कर्नाटकचीच व्यक्तींना काय तिथं आरक्षण वगैरे देण्यात येईल असं. कर्नाटकचे जे सरकार आहे सध्याला काँग्रेसचं, त्यांनी एक बिल काढलेलं होतं, पण पहा त्यांना ते जमलं नाही. मग त्यांनी काय लगेच केलं, पहा लगेच त्याचं 50% वगैरे केलेलं आहे आणि 70% मॅनेजमेंट कॅटेगरीसाठी वगैरे त्यांनी रिझर्वेशन केलं आहे. म्हणजे 100%ची अट त्यांनी स्किप केली. म्हणजे पहा कर्नाटकमध्ये आता अगदीच याचं उदाहरण आपण असं घेऊयात, महाराष्ट्रामध्ये राहायचं म्हटलं तर मराठी आलीच पाहिजे असं जे आहे ना 100%ची अट, अगदी तशाच पद्धतीवर पहा. अगदी महाराष्ट्रात तसं नाही आहे, पण सहज तुम्हाला लक्षात राहावं यासाठी म्हटलं मी. तर कर्नाटकची अशा पद्धतीने आपला कर्नाटक राज्य आहे, बरोबर. मग ह्या कर्नाटकमध्ये पहा 100%
म्हणजे इथे जर व्यवसाय वगैरे जर तुम्हाला करायचा असेल किंवा नोकरीमध्ये स्थान जर मिळवायचं असेल, आता व्यवसाय कोणता पण असेल, इंडस्ट्री, एखादी इंडस्ट्री आहे जसं की अनअकॅडमी. ओके, अनअकॅडमीमध्ये पण पहा, जर तुम्हाला अनअकॅडमीमध्ये जर अनअकॅडमीमध्ये जर नोकरी करायची असेल, तर तुम्हाला काय, तुम्ही 100% रहिवासी कर्नाटकचेच असायला हवे, असं त्यांनी बिल आणलेलं होतं. पण ह्या बिलला लगेच विरोध झाला व त्यांनी लगेच युटर्न मारलं. व युटर्न मारून त्यांनी किती 50%ची अट तिथं केलेली आहे. मग हे अट किंवा ही अशी बिल येत का आहेत? याच्यापूर्वी हरियाणा सरकारने पण असंच केलं होतं पहा, व हरियाणाने पण तशाच पद्धतीने ते परत वापस घेतलेलं होतं बिल. मग असं का होत आहे? तर पहा, प्रॉब्लेम अशी आहे, आज घडीला इकॉनॉमिक्समध्ये आपला अनएम्प्लॉयमेंट किंवा बेकारीची समस्या खूप वाढलेली आहे. ओके, व हे केंद्र सरकारला दिसत नाही आहे, पण राज्य सरकारला वेळोवेळी आपला लक्षात येत आहे किंवा बेकारीची समस्या जास्त वाढलेली आहे. मग ही बेकारीची समस्या कशा पद्धतीने टॅकल करता येईल, यासाठी सर्व राज्य सरकार वगैरे प्रयत्न करत आहेत. याला सोल्युशन म्हणून जे राज्य सरकार आहेत पहा, ते काय करत आहेत, आपल्याकडे आता नवीन तर रोजगाराच्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत किंवा इंडस्ट्री तर नव्याने उपलब्ध होऊ शकत नाही, हे राज्य सरकारला अगदी माहिती आहे. ओके, मग हे काय करत आहेत, जे सध्याला इंडस्ट्रीज आहेत ना, जे कुठे कुठे व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात, तिथं काय करूयात आपण, तर अगदीच जे आपले लोक आहेत ना, आपल्या लोकांना आपण प्राधान्य देऊ, या नात्याने ते काय करत आहेत, तर 100%ची कोटा किंवा 50%चा कोटा वगैरे अशा पद्धतीने ते काय करत आहेत, आरक्षण तिथं लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग हेच त्यामागचं बेसिकली एक कारण आहे, जे की अनएम्प्लॉयमेंट. पहा, जे रोजगार आहे ना, ती इकॉनॉमिकवर आधारित असतं, न की म्हणजे अन्य सेक्टरवरती आधारित आहे. ओके, आता जिओग्राफिकल आहेत गोष्टी आहेत, एम्प्लॉयमेंटसाठी जिओग्राफिकल कंडिशन अवेलेबल आहेत, पण हे जे सर्व काही आहे ना, म्हणजे पहा, आता एखाद्याला रोजगार मिळालं म्हणजे काय, तर त्याला 100 रुपये प्राप्त होतात, बरोबर. आता मला रोजगार मिळालं म्हणून काय होतं पहा, मला 100 रुपये मिळाले, मग मी काय करतो, 50 रुपयेचं घरी जाता जाता एखादी बिस्किट पुडा वगैरे निघून जातो, बरोबर. मग बिस्किट पुडा 50 रुपयाचा खरेदी केल्यानंतर अगदीच ज्या दुकानातून मी 50 रुपयाचा बिस्किट पुडा खरेदी केलेला आहे, तिथल्या व्यक्तीला तिथं काय रोजगार क्रिएट होतो. मग तो ज्या फॅक्टरीने बिस्किट पुडा बनवलेला आहे, त्या व्यक्तीला पण इथं काय रोजगार क्रिएट होतो. व अगदी तशा पद्धतीने ही जी सायकल आहे ना, ती चालत असते. ओके, ही सायकल सतत चालत असते. मग ही इकॉनॉमिक्स आहे. मग यासाठी जर एखाद्याला रोजगारच मिळाला नाही, आता पहा, मला जर रोजगार मिळाला नाही, तर इकॉनॉमिक्सचं चक्र इथं बर्बाद होतं. मग पहा, यासाठीच इकॉनॉमिक्समध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला पाहिजेत. मग हे एम्प्लॉयमेंट जनरेट जर झाली, तर इकॉनॉमिक्सचं जे चक्र आहे ना, ते आपलं सुरळीत चालू शकतं किंवा जे आपलं सरकार आहे ते लवकरच याला टॅकल करेल, असं आपण अपेक्षा धरूयात. व याच्या पुढे तर आपल्याला काही बोलता येणार नाही. त्यानंतर इथं पर्स्पेक्टिव्ह वगैरे तेच दिलेलं आहे, किंवा राज्य सरकारने वगैरे लवकरात लवकर इंडस्ट्री वगैरे उभा करून तिथं काय करणं गरजेचं आहे, रोजगाराच्या सोयीसुविधा पुरवठा करणं गरजेचं आहे. अन्यथा पहा, अगदीच जे इकॉनॉमिक्सचं जे चक्र सुरळीत चाललेलं आहे, ते अगदीच बंद पडेल. व पहा, गव्हर्नमेंटला तरी आज घडीला इन्कम भेटत आहे, त्या इन्कमवर त्यांनी खुश होणं गरजेचं नाही आहे. जसं की आता पहा, IDBI बँक विकून जर इन्कम कमवत असतील, तर ते अगदी चुकीचं आहे सरकारचं. किंवा आणखीन कोणतं, जे शेअर मार्केटवरचे CGT वाढवून, असं फक्त पहा, टॅक्स वाढवून जर तुम्ही इन्कम आपली तिजोरी वगैरे जर वाढवत असाल, तर ते अगदी शुद्धरित्या चुकीचं आहे. किंवा RBI तुम्हाला पैसे देत आहे, या नात्याने तुम्ही जर खुश असाल, सरकार जर खुश असेल, तर ते बिलकुल चुकीचं आहे. पहा, कारण अगदी चालेल, इकॉनॉमिक्स आपली चालेल, नक्कीच चालेल, पण पहा, एक पॉईंट येईल, तिथं इकॉनॉमिक्स आपली नक्की कोलमडेल. ओके, मग हेच जे फायनान्स मिनिस्टर असतील किंवा जे इकॉनॉमिक ॲडवायझर असतील देशाचे, त्यांना ही गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पाहूयात आपण कशा पद्धतीने भारत सरकार वगैरे निर्णय घेईल. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.